हेअर स्पा करणं योग्य असतं की अयोग्य याचं उत्तर तुम्हाला आज या व्हिडिओमधून मिळेल। जेव्हा तुम्ही सलॉनमध्ये हेअर स्पा करण्यासाठी जाता तेव्हा किती रुपये लागतात? 500 रुपये, 1000 रुपये, 1500 रुपये, 2000 रुपये, बरोबर। पण सलॉन सारखा हेअर स्पा जर तुम्ही घरच्या घरी केला तर सलॉन सारख्याच हेअर स्पाचे रिझल्ट जर तुम्हाला घरच्या घरी मिळाले तर हो। आजच्या व्हिडिओमध्ये घरच्या घरी अगदी एकही पैसा खर्च न करता हेअर स्पा कसा करायचा हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे आणि त्यामुळेच कुठेही जाऊ नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हा व्हिडिओ खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे। नमस्कार, मी किशोरी आणि आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी दर आठवड्याला फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप अशा वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते। जर तुम्हाला या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर सबस्क्राइबचं बटन आहे ते दाबायला विसरू नका आणि जे बेल आयकॉन आहे ती प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल। तर चला व्हिडिओ सुरू करूया। आता हा हेअर स्पा म्हणजे काय, का बरं आपण हेअर स्पा करायचा असतो आणि या हेअर स्पाचे फायदे नेमके काय आहेत? हेअर स्पा ही एक अशी थेरपी आहे जी तुमच्या डल, फ्रिजी आणि निस्तेज हेअरला हायड्रेटेड बनवते आणि हेल्दी बनवते। दुसरा फायदा म्हणजे जरी वरून केस आपले स्वच्छ दिसत असले तरी केसांची मुळेही अस्वच्छ असतात आणि खराब झालेले असतात आणि हेअर स्पामुळे काय होतं, ती मुळे स्वच्छ होण्यासाठी मदत होते आणि आपला स्काल्प सुद्धा स्वच्छ होतो आणि आपसुकच आपले केस हे हेल्दी दिसायला लागतात। आजकाल कोंड्याची समस्या बऱ्याच लोकांना होते, म्हणजे केसामध्ये डॅन्ड्रफ होण्याची समस्या खूप जास्त प्रमाणात आहे। आता जर आपण हेअर स्पा केला तर काय होतं, हेअर स्पामुळे डॅन्ड्रफची समस्या कमी होण्यासाठी मदत होते, कारण हेअर स्पामुळे आपल्या केसांचं जे स्काल्प असतं ते कंडिशनर होतं आणि त्यामुळे काय होतं, आपल्या केसामध्ये जो कोंडा असतो तो निघून जाण्यासाठी मदत होते। त्याचबरोबर आपल्या केसांची जी मुळं असतात ती सुद्धा स्वच्छ होतात, त्यामुळे आपल्या केसामध्ये जो डॅन्ड्रफ असतो, जो कोंडा असतो तो कमी करण्याचं काम हेअर स्पा करतो। आजकाल आपण बघतच आहोत की हेअरफॉलचा प्रॉब्लेम हा खूप जास्त प्रमाणात होत आहे। यामागे बरीच कारणं असतात। प्रत्येक दुसरी मुलगी हे म्हणताना आपण ऐकत असतो की यार माझे केस खूप जास्त गळत आहे, पण जर तुम्ही नियमित हेअर स्पा केला तर तुमचे केस हे कमी गळू लागतात। त्यामुळे तुमच्या हेअर केअर रुटीनमध्ये हेअर स्पा नक्की असू द्या। नियमित हेअर स्पा केल्यामुळे आपल्या केसांना ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि त्यामुळे आपले केस सिल्की दिसायला लागतात, स्मूथ दिसायला लागतात आणि एकदम मजबूत बनतात। तुमच्या केसांना सतत ट्रिम करून सुद्धा फाटे फुटत असतील, म्हणजे स्प्लिट एंड्सचा प्रॉब्लेम जर तुम्हाला होत असेल तर तुम्ही नक्की हेअर स्पा करा, कारण हेअर स्पामुळे काय होतं, आपले केस जे असतात ते हायड्रेटेड राहतात आणि त्याचबरोबर कोरडे पडत नाहीत। कोरड्या केसांची जी समस्या असते ती हेअर स्पामुळे कमी होण्यासाठी आणि दूर होण्यासाठी नक्कीच मदत होते। जर तुम्हाला स्प्लिट एंड्सचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कंटिन्यू हेअर स्पा करा, त्यामुळे तुम्हाला स्प्लिट एंड्सचा प्रॉब्लेम होणार नाही आणि तुमचे केस वाढण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत होईल। जर तुमचे केस नियमित वॉश करून सुद्धा सतत तेलकट दिसत असतील, चिकट दिसत असतील तर अशा वेळी तुमच्या केसांमध्ये जे तेल आहे ते कंट्रोल करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि यासाठी हेअर स्पा हा एक उत्तम पर्याय आहे। हेअर स्पामुळे काय होतं, हेअर स्पामुळे तुमच्या केसांमध्ये जे ऑइल सिक्रेट होतं ते कंट्रोलमध्ये येतं, त्यामुळे अशा केसांसाठी हेअर स्पा हा एक उत्तम पर्याय आहे। यामुळे तुमचे केस चिकट सुद्धा होणार नाहीत आणि तेलकट सुद्धा होणार नाही। तुमची दगदग झाल्यामुळे किंवा थकवा आल्यामुळे जर तुम्हाला तणावग्रस्त जर फील होत असेल तर अशा वेळी तुम्ही हेअर स्पा नक्की करा, कारण हेअर स्पामुळे काय होतं, तुमच्या केसांमध्ये ब्लड सर्क्युलेशन खूप छान होतं आणि त्यामुळे तुम्ही रिलॅक्स फील करता आणि तुम्हाला एकदम फ्रेश वाटू लागतं। हा लक्षात ठेवा, एकदा हेअर स्पा केल्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा परिणाम दिसून येणार नाही, पण जर तुम्ही कंटिन्यू हेअर स्पा केला तर तुमच्या केसांमध्ये तुम्हाला चांगला रिझल्ट नक्की मिळणार आहे। हेअर स्पामुळे तुमचे केस मजबूत होणार आहेत, सिल्की होणार आहेत, शायनी होणार आहेत, तुमचे केस वाढण्यासाठी मदत होणार आहे। केसातील बरेच प्रॉब्लेम जसे डॅन्ड्रफ असेल, इचिंग असेल किंवा तुमच्या केसांमध्ये जर जास्त ऑइल सिक्रेट होत असेल, तुमचे केस जास्त तेलकट होत असतील, या सगळ्या ज्या केसांच्या समस्या आहेत त्या समस्या दूर होण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत होणार आहे। आता तुम्ही म्हणाल हेअर स्पा करा, हेअर स्पा करा असं फक्त तू सांगत आहे, पण हा हेअर स्पा नेमका कधी करायचा आणि कसा करायचा? प्रत्येकी 15 ते 30 दिवसातून एकदा हेअर स्पा तुम्ही नक्कीच करू शकता, यामुळे तुमच्या केसांना नक्कीच फायदा मिळणार आहे। आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे घरच्या घरी हेअर स्पा कसा करायचा। आता घरच्या घरी जेव्हा आपण हेअर स्पा करतो त्यासाठी आपल्याला काही स्टेप्स फॉलो करायचे आहेत। स्टेप नंबर 1, मसाज। यासाठी तुम्ही कोकोनट ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइल छान असं कोमट करून घ्यायचं आहे। तेलाने तुमच्या केसांच्या रूट पासून ते टिप पर्यंत छान सर्क्युलर मोशनमध्ये केसांमध्ये मसाज करायचा आहे। केल्यामुळे तुमच्या केसांमध्ये ब्लड सर्क्युलेशन खूप छान होईल आणि त्यामुळे तुमची केस गळती बंद होईल आणि तुमचे केस वाढण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत होईल। स्टेप नंबर 2,
स्टीम. या स्टेपमध्ये तुम्हाला केसांना स्टीम द्यायची आहे. आता ते आपल्याला काय करायचं आहे, एक टर्कीचा टॉवेल घ्यायचा आहे किंवा टी शर्ट घ्यायचा आहे. तो तुम्हाला गरम पाण्यामध्ये डीप करायचा आहे आणि छान असा पिळून घ्यायचा आहे आणि हा टी शर्ट केसांभोवती छान असा गुंडाळून ठेवायचा आहे. 10 ते 15 मिनिटं तसाच केसांवरती तुम्ही गुंडाळून ठेवू शकता. टॉवेल लगेच थंड झाला आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर ही स्टेप तुम्ही रिपीटसुद्धा करू शकता. 10 ते 15 मिनिटं छान केसांना स्टीम घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही शॅम्पूने हेअर वॉश करायचा आहे. आता केसांना स्टीम घेतल्यामुळे काय होतं, केसांना स्टीम घेतल्यामुळे आपण जे ऑइलिंग केसांवरती केलं आहे, तेलाचा मसाज जो केसांवरती केला आहे तो आपल्या केसांच्या मुळाशी आतपर्यंत उतरण्यासाठी मदत होते आणि त्यामुळे काय होतं, आपले केस हेल्दी होतात, शायनी होतात आणि आपल्या केसांची मुळं मजबूत होण्यासाठी मदत होते आणि आपला हेअरफॉलसुद्धा कमी होतो. त्यामुळे हेअर ऑइलिंग नंतर केसांना स्टीम देणं खूप जास्त गरजेचं आहे. नंबर 3, या स्टेपमध्ये आपण छान शॅम्पूने हेअर वॉश करून घेणार आहोत. शॅम्पूने हेअर वॉश केल्यानंतर आता त्यानंतरची पुढची स्टेप आहे ती म्हणजे मास्क. आता आपण जो हेअर स्पा करतो यामधली सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात इम्पॉर्टंट रोल प्ले करणारी स्टेप म्हणजे मास्क. आता मार्केटमध्ये खूप साऱ्या व्हरायटीमध्ये मास्क अवेलेबल आहेत, पण जेव्हा आपण घरगुती मास्क करून आपल्या केसांवरती अप्लाय करतो तेव्हा त्याचे साईड इफेक्ट हे काहीच नसतात, पण त्याचे चांगलेच परिणाम आपल्या केसांवरती दिसून येतात. त्यामुळे जेव्हा आपण कधी पण हेअर स्पा करतो तेव्हा हेअर स्पासाठी घरच्या घरी घरामध्ये किचनमध्ये अवेलेबल असणारे साहित्य वापरून आपल्याला हेअर मास्क तयार करायचा. तर हेअर स्पासाठी हा मास्क कसा तयार करायचा हे आपण बघूया. आता हा मास्क तयार करण्यासाठी आपल्याला 1 वाटी दही लागणार आहे आणि त्यामध्ये 3 ते 4 चमचे आपल्याला मध ॲड करायचा आहे. जर तुम्ही अंड यूज करत असाल तर तुम्ही त्यामध्ये 2 अंडीसुद्धा फोडून टाकू शकता, पण जर तुम्हाला अंड केसांना लावायला आवडत नसेल तर तुम्ही अंड स्किप केलं तरी चालेल, कारण दह्यामध्ये सुद्धा तेवढ्याच प्रमाणात प्रोटीन असतं आणि अंड्यामध्ये सुद्धा तेवढ्याच प्रमाणात प्रोटीन असतं. अंड किंवा दही सुद्धा वापरू शकता किंवा फक्त दही वापरलं तरी चालू शकतं. हे छान मिक्स करायचं आहे आणि रूटपासून टिपपर्यंत म्हणजे मुळापासून खालच्या शेंड्यांपर्यंत छान असा मास्क केसांवरती अप्लाय करून ठेवायचा आहे. 15 ते 20 मिनिटं किंवा जास्तीत जास्त 1 तासभर हा मास्क तुम्ही केसांवरती तसाच राहू द्या आणि 1 तासानंतर हा मास्क छान अशा शॅम्पूने तुम्ही स्वच्छ धुवून काढायचा आहे आणि त्यानंतर केसांना कंडिशनर वापरायला अजिबात विसरायचं नाही. छान असा सगळं हेअर मास्क मी केसांवरती अप्लाय करून घेतलेला आहे. तुम्ही म्हणाल किती मोठी प्रोसेस आहे, आधी ऑइलिंग करायचं, नंतर हेअर वॉश करायचा आणि पुन्हा एकदा मास्क लावून पुन्हा एकदा हेअर वॉश करायचा. पण जरा तुम्हाला सिल्की स्मूथ आणि शायनी केस हवे असतील, तुमच्या केसांचे सगळे प्रॉब्लेम्स दूर व्हावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर महिन्यातून एकदा तरी ही प्रोसेस करायला काहीच हरकत नाही, कारण आपण काहीतरी केलं तरच आपल्याला त्याचे रिझल्ट, त्याचं फळ मिळणार आहे. त्यामुळे महिन्यातून एकदा तरी तुम्ही घरच्या घरी अशा प्रकारे हेअर स्पा नक्कीच करू शकता. डन, आपला हेअर स्पा झालेला आहे. खूप अशा पद्धतीने आपण घरच्या घरी अगदी कमी वेळेमध्ये आणि 1ही रुपया खर्च न करता, म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचे एक्स्ट्रा मार्केटमधून कोणतंही प्रोडक्ट आणून केसांना अप्लाय करायचं नाही. घरच्या घरी जे साहित्य अवेलेबल आहे त्यामध्ये आपण छान असा इफेक्टिव्ह आणि पार्लरमध्ये जसं आपण हेअर स्पा करतो त्यासारखेच रिझल्ट असणारा हेअर स्पा घरच्या घरी नक्कीच करू शकतो. हा हेअर स्पा तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. याचे रिझल्ट हे अप्रतिम आहेत. मी कधीही पार्लरमध्ये हेअर स्पा करत नाही, घरच्या घरी मी महिन्यातून एकदा तरी हा हेअर स्पा नक्कीच करते आणि ह्या हेअर स्पाचे रिझल्ट मला खूप सुंदर मिळालेले आहेत. म्हणूनच हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.